एव्हरीवन. आज 10वीचे बोर्ड पेपर जवळ आल्यामुळे आपण वर्तुळ या विषयावरती काही गणितं बघणार आहोत. त्यामध्ये पहिला टाईप पहिला टाईप आहे बघा. अशी जर आकृती दिसली, वर्तुळ आणि वर्तुळामध्ये दोन त्रिकोण, आतमध्ये असणारे दोन त्रिकोण जसे ACB आणि AOB आहे, अशी आकृती दिसली तर हे टाईप यूज करायचे. म्हणजे ह्या स्टेप फॉलो करायच्या. त्यातली स्टेप पहिली की कोण AOB काढा. AOB बघा कुठे तर सेंटरला आहे. AOB काढा. मग AOB म्हणजे AO ही एक त्रिज्या आहे, OB ही एक त्रिज्या आहे. त्या तिन्ही सेम दाखवल्या, समान दाखवल्या की त्रिकोण AOB काय झाला, समभुज त्रिकोण झाला. आणि जर समभुज त्रिकोण असेल तर तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 60 अंश असते, म्हणून कोण AOB 60 अंश असतो. हा टाईप सांगते. याच्यानंतर आपण या टाईपचं एक गणित पण बघणार आहोत. दुसरी स्टेप म्हणजे मापकोन ACB. ACB बघा कुठे वरती, ACB मोठा जो त्रिकोण होता त्यातला मापकोन ACB बरोबर 1/2 मापकोन AOB. जो मोठा त्रिकोण आहे, मोठा कोण आहे तो बरोबर 1/2 लहान कोण घेतला. नंतर मापकंस AB, जी AB घेतली आहे त्या ABचीच ABला जी आहे त्याला म्हणायचं कंस. आणि हा जो कंस आहे मी लालमध्ये बघा केलेला आहे की हा जो कंस आहे तो जर काढायला सांगितला तर सूत्र कोणतं वापरायचं तर मापकोन AOB. आणि स्टेप चौथी मापकंस ACB म्हणजे मोठा कंस अधिक मापकंस AB बरोबर 360. ह्या 40 स्टेप यूज करून आपल्याला गणित सोडवायचं आहे. वर्तुळामधले गणित आहेत. बघा आता सेम गणित आहे, जशी आकृती आत्ता मी दाखवली सेम तशीच आकृती समोर आहे बघा. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवाय ABची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. तर कोण AOB काढा. जसं आत्ता मी स्टेप पहिली बघितली सेम तशीच सोडवायची. कोण AOB काढायचे, AOB. मग आता काय करावं लागेल तर स्टेप पहिली त्रिकोण बघायचा. त्रिकोण AOB कुठला त्रिकोण आहे तर त्या वर्तुळाच्या मधला त्रिकोण केंद्रबिंदूपासून आलेला. आता त्रिकोणाच्या तिन्ही बाजू म्हणजे रेख AB, जसं आपण आता स्टेपमध्ये बघितलं तसंच सेम लिहितोय आपण. रेख AO बरोबर रेख OB बरोबर रेख AB. रेख AB तिन्ही बाजू कशा आहेत, समान आहेत. आणि तिन्ही बाजू असतील तर त्रिकोण AOB हा कसा झाला, समभुज त्रिकोण झाला. समभुज त्रिकोण. आणि जर समभुज त्रिकोण असेल, समभुज त्रिकोण जर तो समभुज त्रिकोण असेल तर त्याचे सगळे कोण हे किती असतात, 60 अंशाचे असतात. म्हणजेच कोण AOB बरोबर किती आला, 60 अंश. स्टेप दुसरी. आता काय काढायचं आहे बघा, पहिलं काढलं आपण AOB. आता दुसरं काय काढायचं आहे ACB. स्टेपमध्ये पण दिलेलं आहे बघा ACB कसा काढायचा, सूत्र दिलेलं आहे ACBचं. मग इथे टाकते आता 2 नंबर. कोण ACB मापकोन ACB सूत्र वापरायचे. मापकोन ACB बरोबर 1/2 मापकोन AOB. 1/2 मापकोन AOB. मापकोन म्हणजेच वरती जे काढलेलं आहे ते लिहायचं आहे. म्हणजेच 1/2 गुणिले 60. बऱ्याच वेळेस काय होतं तर तिरका गुणाकार केला जातो, 60 आणि 2चा गुणाकार केला जातो. तसं करायचं नाही, तर इथं भाग लावायचं आहे. बेक के बे, बे त्रिक 6 आणि वरचे 0 आहे तसे. म्हणजे मापकोन ACB काय मिळालं आपल्याला, 30 अंश. मापकोन ACB मिळाला आपल्याला 30 अंश. झालं. दुसरं सोडवलं आपण. क्वेश्चन पुन्हा मी बघते आता. मापकंस AB काढायचं आहे, कंस AB. स्टेप तिसरी. जसं आपण टाईप बघितला तसंच आपण एक्झाम्पल सोडवतोय. स्टेप तिसरी काढायचं आहे काय, मापकंस AB काढायचं आहे. मापकंस AB सूत्र वापरायचं जे आत्ता लिहिलेलं आहे ते. मापकंस AB बरोबर मापकोन AOB. त्याचं सूत्रच आहे मापकोन AB बरोबर मापकोन AOB. AOB आपण वरती काढलेला स्टेप पहिल्यामध्ये ती किंमत टाकूया. म्हणजे मापकोन AB मिळाला आपल्याला 60 अंश. मापकोन AB मिळाला आपल्याला 60 अंश.
आता स्टेप चौथी काय करायचं आहे बघा. स्टेप चौथ्यामध्ये तिन्ही किमती काढल्यात. AOB काढला पहिल्या स्टेपला, ACB काढला आहे दुसऱ्या स्टेपला, कंस AB आत्ता काढला आणि आता कंस ACB काढायचं आहे. कंस ACB. आता कंस म्हणजे काय की आता जशी मी आकृती पुन्हा काढते की आपल्याला जो ACBचा दिलेला आहे, ACB जो कोण दिला आहे त्याच्या पुढचा सगळा कंस घ्यायचा असतो, म्हणजे याला म्हणायचं कंस ACB. मग आता कंस हा जो वरती आहे तो हा कंस AB आणि वरती आहे तो ACB, म्हणजे राहिलेला अर्धा आहे AB. जो मी आता लालनी कलर करते बघा, हा झाला आहे AB आणि वरचा झाला तो ACB, कंस ACB. मग तिन्ही दोन्हींची बेरीज केली तर ती किती येणार आहे 360. म्हणून काय लिहितोय आपण, माप कंस, सूत्रच आहे माप कंस ACB म्हणजे वरचा कंस घेतला, अधिक माप कंस AB जो ABचा घेतलेला आहे, माप कंस AB, माप कंस AB बरोबर या दोन्हींची बेरीज किती येणार 360. का? कारण सगळं वर्तुळ, पूर्ण वर्तुळ तयार होते. दोन्ही कंस एकत्र केले तर पूर्ण वर्तुळ तयार होते. आता माप कंस ABची किंमत आपण आत्ताच वरती काढली आहे ती टाकूया. माप कंस ACB बरोबर, माप कंस ACB बरोबर अधिक 60 अंश जे आत्ता आपण काढले वरती बरोबर 360, 60 अंश बरोबर 360. हे अधिक 60 पलीकडे नेऊया. 360च्या पुढे जाताना ते काय होणार, चिन्ह बदलून जाणार, म्हणजेच काय येणार माप कंस ACB, माप कंस ACB बरोबर 360 वजा 60, 360 वजा 60, दोन्हींची वजाबाकी करा म्हणजे किती आलं 300 अंश. म्हणजेच काय आलंय माप कंस ACB मिळाला 300 अंश. तसाच आता टाईप दुसरा बघूया आपण. हे झालं टाईप पहिला. टाईप दुसरा चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन म्हणजे वर्तुळामध्ये चौकोन दिसतोय बघा. आकृती समोर आहे PSRQ. हा कसा दिसतोय चौकोनमध्ये, वर्तुळामध्ये चौकोन दिसतोय आणि त्याला काय म्हणतोय आपण चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन म्हणजे काय की समोरच्या कोणांची बेरीज 180 असते. जसं की मी स्टेप 1 मध्ये लिहिलंय बघा, कोन S अधिक कोन Q म्हणजे समोरचे कोण आहेत. कोन S आणि कोन Q किती आले बेरीज त्यांची 180. आता कोन S एकटा न लिहिता तिघांमध्ये लिहायचं आहे म्हणजे PSR अधिक कोन Q PQR बरोबर किती आले 180. स्टेप पहिली झाली, चक्रीय चौकोन आहे या नावावरूनच सूत्र लिहिलं. स्टेप दुसरी, कोन PSR काढायचं आहे बरोबर 1/2 माप कंस PQR सूत्र वापरायचं आहे. स्टेप तिसरी, त्रिकोण PQR दिसतोय बघा, अर्धा त्रिकोण दिसतोय, या बाजूचा अर्धा त्रिकोण, त्रिकोण PQR, त्यामध्ये तिन्ही कोण घेतलेत, कोण Q, कोण P, कोण R बरोबर 180. कोण PQR आता ते एकटे कोण घेतलेले त्यांना आता तिघांमध्ये घ्यायचं आहे म्हणजे कोण PQR अधिक कोण QPR अधिक कोण QRP बरोबर 180. आणि याच्यामध्ये आता जी मधून लाईन जाते बघा आकृतीमध्ये, त्यातला जो कोण P आणि कोण R आहे हे काय होतात तर समान असतात. P आणि R समान असतो, म्हणून आपण या स्टेपला लिहिले की यामध्ये P आणि R तोच अँगल लिहिलाय डबल, कोण QPR बरोबर 180. हा झाला याचा फॉर्म्युला आता सोडवण्यासाठी. आणि पुढचा एक फॉर्म्युला वापरलाय तो म्हणजे सूत्र वापरले ते म्हणजे कोण QPR बरोबर 1/2 माप कंस QR. आणि कोण चौथी स्टेप, कोण PRQ बरोबर कोण QPR. आता हे सूत्र तर भरपूर आहेत पण गणित महत्त्वाचं आहे, खूप वेळा बोर्ड एक्झामला पडलेलं एक्झाम्पल आहे म्हणून आपण रिपीट करतोय. अशा गणितामध्ये थोडेसे स्टेप पाठ करून सोडवायला घ्यायचं म्हणजे सोपं पडतं. आता बघा गणित काय आहे की सोबत दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. नाव आलं की लगेच पहिली स्टेप आठवली पाहिजे, समोरच्या कोणांची बेरीज 180 येते. यामध्ये बाजू समान दाखवल्यात, बाजू PQ आणि बाजू RQ समान आहेत,
त्यांनी PSR दिलाय बघा, PSR 110 दिलाय. तर पहिलं काढायचंय PQR. मग स्टेप पहिली लिहितोय आपण, कोन PQR हे आपल्याला काय काढायचंय. मग आता चक्रीय चौकोन आहे, जसं मगाशी आता सांगितलं की चक्रीय चौकोन असेल तर काय करायचं, चक्रीय चौकोन असेल तर दोन्ही कोणांची बेरीज 180 दाखवायची. म्हणजे कोन S अधिक कोन Q बरोबर किती दाखवणार आपण, 180. कोन S ला मध्ये टाका, कोन S ला मध्ये टाकलं तर काय येणार, PSR अधिक कोन PQR बरोबर काय येणार, 180. कोन PQR बरोबर 180. आता कोन PSR दिलेला आहे बघा प्रश्नामध्ये, PSR दिलाय 110 अधिक कोन PQR बरोबर 180. आता काय करायचं आहे, मगाशी जसं केलं 110ला 180च्या शेजारी न्यायचे. मग 110 पलीकडे जाताना काय होणार, चिन्ह बदलून जाणार, म्हणजे अधिकचं वजा होणार. कोन PQR बरोबर 180 वजा 110, 180 वजा 110, दोन्हींची वजाबाकी करा. कोन PQR बरोबर किती आले, 70 अंश. म्हणजे आपल्याला जे पहिलं काढायला सांगितलेलं कोन PQR काढा, तो आपण काढलेला आहे. ज्या स्टेप मी आत्ता तुम्हाला दाखवल्या त्या स्टेपच फॉलो करून हे एक्झाम्पल सोडवते. दुसरं काढायचं आहे माप कंस PQR काढायचे. माप कंस PQR सूत्र बघा स्टेपमध्ये पण दिलेलं आहे आणि इथं पण मी लिहिते आता. कोन PSR बरोबर 1/2 माप कंस PQR, माप कंस PQR. कोन PSR प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे, प्रश्नामध्ये याची किंमत दिलेली आहे 110 बरोबर 1/2 माप कंस PQR, माप कंस PQR. आता 1/2, 2 हे कसे आहेत, छेदात आहेत, पलीकडे न्या म्हणजे ते छेदातले पलीकडे जाताना भागिले आहेत, ते पलीकडे जाताना काय होणार, गुणिले होणार. म्हणजेच 110 गुणिले 2 बरोबर किती येणार, माप कंस PQR, माप कंस PQR. गुणाकार करा म्हणजे किती उत्तर आलं, 220 बरोबर माप कंस PQR. उत्तर मिळालं आपल्याला, माप कंस PQR बरोबर 220. सेकंड क्वेश्चन झाला यातला. आता थर्ड क्वेश्चन आहे बघा, माप कंस QR किती. हा जरा थोडा मोठा असणार आहे कारण याच्यात 2 फॉर्म्युले वापरलेत, 2 सूत्र वापरलेत आणि स्टेप पण मी दिलेले आहे बघा पाठीमागे. काय काढायचं आहे आपल्याला, माप कंस QR काढायचं आहे. मग त्यासाठी अगोदर त्रिकोण, आता या आकृतीमध्ये 2 त्रिकोण आहेत, त्यातला फक्त अर्धाच त्रिकोणाचं बघायचं आहे. P, Q आणि R हा अर्धाच त्रिकोण आपल्याला बघायचा आहे. त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये आता आपल्याला माहिती आहे की त्रिकोण PQR म्हटलं की त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणजे कोन P अधिक कोन R अधिक कोन Q बरोबर 180. आता त्यामध्ये काय करायचं आहे तर P ला मध्ये टाकूया, म्हणजे काय येणार, कोन QPR अधिक R ला मध्ये टाका म्हणजे कोन QRP अधिक Q ला मध्ये टाकलं तर काय येणार, PQR बरोबर किती, 180 बरोबर 180. आता जो मधली लाईन आहे म्हणजे PR ची लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण, व्यास म्हणतो. आणि त्या लाईनवरचे कोन P आणि कोन R समान असतात. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो की QPR हा समान आहे कोन R ला, म्हणजे इथं सुद्धा QPR, कोन R आणि कोन P एक समान आहेत, त्यामुळे मी इथला अँगल, इथला कोन आपण बदलतोय. अधिक कोन PQR बरोबर किती आलं, 180. आता या दोन्हींची बेरीज करा,
दोन्ही अँगल दोन्ही कोन समान दिसत आहेत म्हणजे त्यांची बेरीज काय येणार तर त्यांच्या सहगुणकांची बेरीज होते. इथे 1 आहे इथे 1 आहे. 1 + 1 किती होणार 2. 2 कोन QPR अधिक कोन PQR बरोबर 180 बरोबर 180. आता PQR आपण आत्ताच वरती काढला. पाठीमागच्या स्टेप 1 मध्ये बघा काढलाय. स्टेप पहिल्यामध्ये PQR ची किंमत किती काढली आपण 70° म्हणजे 2 कोन QPR अधिक यामध्ये टाका 70 बरोबर 180. 70 बरोबर 180. हे अधिक 70 आहे 180च्या पुढे घेऊन जावा म्हणजे काय येणार 2 कोन QPR बरोबर 180 वजा 70. 180 वजा 70 वजाबाकी करा म्हणजेच किती येते 2 QPR बरोबर 110. दोन्हींची वजाबाकी आली 110. आता हे 2 कसे आहेत तर गुणिलेत पलीकडे जाताना भागिले होणार म्हणजे कोन QPR बरोबर 110/2 बरोबर 110/2. कोन QPR किती मिळाले आपल्याला भाग लावा म्हणजे मिळत आहेत किती 55°. हा झाला QPR काढला पण आपल्याला काढायचं आहे काय माप कंस QR काढायचे आहे. त्यासाठी 2 ॲरो करून स्टेपमध्ये एक सूत्र दिलं आहे बघा. कोन QPR बरोबर 1/2 माप कंस QR 1/2 माप कंस QR आणि हा जो माप कंस QR आहे हा आपल्याला काढायचा आहे. मग QPR ची किंमत दिली आहे टाकूया 55 बरोबर 1/2 माप कंस QR माप कंस QR. आता 2 भागिलेत या बाजूला घेऊया म्हणजे काय होणार 55 गुणिले 2 बरोबर माप कंस QR. भागिले होतं ते काय केलं गुणिले केलं माप कंस QR. 55 गुणिले 2 म्हणजेच किती आले 110. 110° बरोबर माप कंस QR माप कंस QR आणि बॉक्स करा कारण हे उत्तर आपल्याला तिसरा क्वेश्चनमध्ये काढायचं होतं. आणि क्वेश्चन नंबर 4 म्हणजे त्यातला क्वेश्चन नंबर 4 चौथा प्रश्न होता की PRQ कोन PRQ काढा. तर आत्ता जे काढले तेच वरती कोन PRQ सूत्र पण दिलेलं आहे बघा स्टेपमध्ये बरोबर कोन QPR म्हणजे मी वरती पण सांगितलेलं की कोन P आणि कोन R समान असतात म्हणजे हे मधले जे कोन आहेत ते महत्त्वाचे आहेत समान असतात. मग आता कोन PRQ बरोबर किती येणार 55°. 55°. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा कारण आता बोर्ड एक्झाम जवळ येत आहेत. याचा फायदा सगळ्यांना होऊ द्या. नमस्कार.